जबाबदारी हा विषय आहे. जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. तुम्ही नाही घेतली तरी जबाबदारी आहेच आपल्यावर. कमीत कमी हे शरीर जगवणं एवढी जबाबदारी आहे तुमच्यावर. तुम्ही दुसरे कोणाची नाका घेऊ. कमीत कमी तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावर. तुमचं मन आहे त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि मग याचं पालन पोषण करण्यासाठी ज्यांची मदत होते त्यांची पण जबाबदारी तुमच्यावर आहे. जबाबदारी तुम्ही जाणतेपणाने पण घेणारच आहात आणि जाणतेपणाने पण घेताच आहात. कुठलं जे कर्म आहे जी क्रिया आहे ते कर्म आम्ही त्याची जबाबदारी स्वतःवर घेतली तर त्याचं जे फळ आहे त्या फळाच्या बाबतीमध्ये आम्ही संवेदनशील होतो. जर चांगलं फळ झालं तर आपलं नाव होईल आणि जर फळ जर खराब आलं तर आपलं नाव खराब होईल. म्हणून आपण कर्माच्या बाबतीमध्ये निवड करतो की हे चांगलं कर्म, हे वाईट कर्म, ही चांगली जबाबदारी, ही वाईट जबाबदारी. मग जबाबदारीची चॉईस करण्याची तुम्हाला गरजच काय. तुमच्या समोर जे आहे ते तुम्ही 100% जबाबदारीनं केलं पाहिजे. जेव्हा सिंहगडावरती तो कोंढाणा असताना युद्ध झालं तेव्हा आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्न होतं. त्याचा आमंत्रणाची पत्रिका द्यायला, आमंत्रण द्यायला तानाजी मालुसरे आले होते आणि ते कुणकुण लागले कुठून तरी की शिवाजी राजे कोंढाण्यावर चाल करून जाणार आहे. मामा कुठल्या मोहिमेची तयारी चालली आहे जणू. होय रे. त्याच्यामुळे ती स्वारी लग्नाला येऊ शकणार नाहीये. हे जेव्हा कळलं तानाजीने स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. हे विधान जगामध्ये प्रसिद्ध राज आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. जबाबदारी घेण्याची सवय. नुसतं तानाजी मालुसरे जबाबदार होते का नाही. जेव्हा ते धारातीर्थी पडले तेव्हा 80 वर्षाचे शेलार मामा धावून पुढे जबाबदारीची जाणीव त्यांनी मावळ्यांना कळून दिली. तुमचा बाप तिथं आसुदानं नावून झोपलाय त्याची आण आहे तुम्हाला. या कड्याचं दोर कापून टाकले आहे ती. आता कड्यावरून उड्या टाकून मला नाहीतर माघारी फिरून दुश्मन मारा. तुमचा बाप इथे मरून पडलाय. भित्र्या भागूबाई सारखे काय पळताय. मी कड्याची दोर कापून टाकलेली आहे. एकतर उड्या मारून मरा, एकतर लढून मरा. मरायचं आहेच. जबाबदारीची जाणीव. जर जबाबदारी घेतली तुमच्या जगण्याला काहीतरी महत्व प्राप्त. तेच आज आपल्याला समजून. तुम्ही तानाजी मालुसरेंसारखं किंवा बाजीप्रभू देशपांडेंसारखं फार मोठं आव्हान पेला असा मुद्दा नाहीच आहे. तुम्ही जे काही करता आता ते तुम्ही जर 100% समर्पित भावनेने जर केलं, जे काही करता असं उत्कृष्ट करा की त्याची सगळी जबाबदारी स्वतःवर घ्या. जबाबदारी घेणं म्हणजे काय. त्या कर्मामध्ये रमणं आहे. मग तुम्ही जे काही करता ते तुम्ही स्वतःचं म्हणून केलं पाहिजे. तुम्हाला स्वतःची वेगळी कंपनी, वेगळं ऑफिस, वेगळं का पाहिजे. कारण तुम्ही कर्मात बुडत नाही. तुम्ही अपेक्षेमध्ये बुडालेले आहे. तुम्ही फळामध्ये बुडा. जेव्हा तुम्ही त्या कर्मामध्ये बुडालेले असता तेव्हा तुम्हाला काही अपेक्षा नसते. म्हणजे जेव्हा त्याची गरज निर्माण होते, जेव्हा त्याची गरज असते तेव्हा आवड निर्माण होते. आणि आवड असते तेव्हा जबाबदारी आपोआप घेतो माणूस. स्वखुशीने घेतो. परंतु जिथे तुमची स्वखुशी नाहीये त्याची पण जबाबदारी जर तुम्ही घ्यायला शिकले तर तुम्ही तुमचं नशीब बघावं. ते म्हणता स्वर्गाकडून स्वतःकडे. स्वर्ग कुठे आहे. इथं पृथ्वी आहे. स्वर्ग कुठे आहे नाही. कुठे ती माहित नाही. मला माहिती नाही. तुम्ही मला बरं राज सर आपल्याला पत्ता सांगणार नाही. मला माहित नाही. पण इथे नक्की नाहीये. तुम्ही शोधताय. सगळं जण मंदिरामध्ये जाताय, तीर्थयात्रा करताय, सर्वजण पुण्य करताय. कशा करता करताय. स्वर्गाचं सुख घ्यायचे. स्वर्ग इथे नाहीये. स्वर्ग कुठेतरी दूर आहे. आणि म्हणून कर्माची जबाबदारी सुद्धा त्या स्वर्गावर आहे. आजची काय रे बाबा. हे नशिबातच आपल्या असं होतं. बघा जे लोक कर्तव्याची जबाबदारी घेत नाही ना ही सगळी लोक आपली सर्व जबाबदारी कशावर टाकतात. नशीब नावाच्या खुंटीवर लटकव. तू असा का. मी माझं नशीबच असं. तू असा का. माझे आईवडील तसे. म्हणजे स्वतःच्या जीवनाची जबाबदारी कधी घ्यायचीच नाही. कारण जबाबदारी जर घेतली तर मेहनत लागते. जे काही परिणाम आहे त्या परिणामांचं जी जबाबदारी आहे ती आपल्यावर येते. ही जबाबदारी जी आहे आपली कर्म करण्याची ती दुसरीकडे नाही टाकली आपण दुसऱ्यावर. दुसरीकडे स्वर्ग म्हणजे दुसरी कुठली तरी जागा. इथे आम्ही जबाबदारी झटकून टाकता कामा. ती जबाबदारी कोणाला घेतली पाहिजे. सदा. त्यामुळे स्वर्ग तुम्ही कुठे पण कल्पना करा. स्वर्ग कुठे पण निर्माण करा. तुमच्या कल्पनेत आहे. स्वर्ग प्रत्यक्षात नाहीये. जर स्वर्ग असेल तर तो इथंच आहे. तो आपणच निर्माण करणार आहे आणि तो जबाबदारी घेऊन निर्माण होणार आहे. जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता ना तुम्ही स्वर्गच निर्माण करता. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण ही जबाबदारी जर घेतली आणि जाणीवपूर्वक जर जीवनाकडे बघितलं तर आपण खऱ्या अर्थाने आपल्याला जसं जीवन घडवायचं आहे तसं जीवन आपलं होऊ शकतो. बेजबाबदार माणसं आपल्या आजूबाजूला नरक निर्माण होऊ देतात आणि जबाबदार माणसं आपल्या आजूबाजूला स्वर्ग निर्माण करतात. हे त्याचं सार. आजच्या कोटवर माझा प्रश्न असा होता की आपण आपल्या कर्मामुळे आपल्या नशिबाचे निर्माते कसे बनू शकतो. आणि आपले सद्गुरू सांगताय की जबाबदारी आपण जर घेतली तर आपण ते नशीब आपण बनवू शकतो. तर त्याचा अर्थ कसा आहे. जर आपण जबाबदाऱ्या घेतोय तर त्या कोणत्या घेतल्या पाहिजे कोणत्या नाही घेतल्या पाहिजे याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे. आणि दुसरं काय की जर जबाबदाऱ्या आपल्याला घ्यायच्याच आहे तर त्यासाठी स्वतःची काय पात्रता हवी आहे. कारण विना पात्रतेची जर जबाबदारी आपल्यावर द्याली तर ते कार्य किंवा ते कर्म आपण व्यवस्थितपणे नाही करू शकता. मित्र सद्गुरूंचे जेवढे वचन आहे ते आमचं जीवन अधिक सुलभ आणि समृद्ध होण्याचं. सद्गुरू जे काही सांगतात त्या सगळ्यांचं सार एकच आहे का माणसाचं जीवन कसं व्हायला पाहिजे. अधिक सुंदर व्हायला पाहिजे. अधिक
आनंदी व्हायला पाहिजे आणि समाधानी व्हायला पाहिजे आणि तृप्त तिकडे गेलो पाहिजे. एवढं तृप्त झालं पाहिजे का त्यातून ते मुक्त झालं. आता इथे प्रश्न असा आहे की जबाबदारी हा विषय आहे. जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. मी नाही घेतली तरी जबाबदारी आहेच आहे आपल्यावर. कमीत कमी हे शरीर जगवणं एवढी जबाबदारी आहे तुमच्यावर. तुम्ही दुसरे कोणाची नाका घेऊ. कमीत कमी तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावर. तुमचं मन आहे त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि मग याचं पालन पोषण करण्यासाठी ज्यांची मदत होते त्यांची पण जबाबदारी तुमच्यावर आहे. जबाबदारी तुम्ही जाणतेपणाने पण घेणारच आहात आणि जाणतेपणाने पण घेताचा. गोंधळ आमच्या मनामध्ये का आहे. कारण आम्हाला हे कळत नाही की कुठलं जे कर्म आहे, जी क्रिया आहे, ते कर्म आम्ही त्याची जबाबदारी स्वतःवर घेतली तर त्याचं जे फळ आहे त्या फळाच्या बाबतीमध्ये आम्ही संवेदनशील होतो. जर चांगलं फळ झालं तर आपलं नाव होईल आणि जर फळ जर खराब आलं तर आपलं नाव खराब होईल. म्हणून आपण कर्माच्या बाबतीमध्ये निवड करतो की हे चांगलं कर्म, हे वाईट कर्म, ही चांगली जबाबदारी, ही वाईट जबाबदारी. मग जबाबदारीची चॉईस करण्याची तुम्हाला गरजच काय. तुमच्या समोर जे आहे ते तुम्ही 100% जबाबदारीनं केलं पाहिजे. बरोबर आहे. आता मुद्दा असा आहे की जेव्हा सिंहगडावरती तो कोंढाणा असताना युद्ध झालं तेव्हा आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्न होतं. त्याचा आमंत्रणाची पत्रिका द्यायला, आमंत्रण द्यायला तानाजी मालुसरे आले होते आणि ते कुणकुण लागले कुठून तरी की शिवाजी राजे कोंढाण्यावर चाल करून जाणार आहे, स्वतः जाणार. त्याच्यामुळे ती स्वारी लग्नाला येऊ शकणार नाही. हे जेव्हा कळलं तानाजीने स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. हे विधान जगामध्ये प्रसिद्ध आहे. जबाबदारी घेण्याची सवय. नुसतं तानाजी मालुसरे जबाबदार होते का नाही. जेव्हा ते धारातीर्थी पडले तेव्हा 80 वर्षाचे शेलार मामा धावून पुढे जबाबदारीची जाणीव त्यांनी मावळ्यांना करून दिली. तुमचा बाप इथे मरून पडलाय, भित्र्या भागूबाई सारखे काय पळताय. मी कड्याची दोर कापून टाकलेली आहे. एकतर उड्या मारून मरा, एकतर लढून मरा. मरायचं आहेच. जबाबदारीची जाणीव. बाजीप्रभू देशपांडे का बरं नाव आमच्या तोंडावर येतं. का पन्हाळ्याच्या गावामध्ये आजही मोठी त्यांचं भव्य अशा प्रकारचं स्मारक आणि मूर्ती उभारलेली आहे. त्याचं कारण आहे जबाबदारी. एवढ्या मोठ्या कडे कोट बंदोबस्तामधून जेव्हा पन्हाळ्यावरून बाहेर पडले छत्रपती तेव्हा घोडखिंडीमध्ये 300 मावळ्यांचं हजारो मुघलांना प्राणाचं बलिदान दिलं. रक्ताचा शेवटचा थेंब त्यांनी कामी लावलं. आपलं तर सरणावर जाऊन त्याची वापर आपल्या रक्ताला काही किंमतच नाही. कारण आपण जबाबदारीच घेत नाही. जर जबाबदारी घेतली तुमच्या जगण्याला काहीतरी महत्त्व प्राप्त. तेच आज आपल्याला समजू सांग. तुम्ही तानाजी मालुसरेंसारखं किंवा बाजीप्रभू देशपांडेंसारखं फार मोठं आव्हान पेला असा मुद्दा नाहीच आहे. तुम्ही जे काही करता आता ते तुम्ही जर 100% समर्पित भावनेने जर केलं, जे काही करता असं उत्कृष्ट करा की त्याची सगळी जबाबदारी स्वतःवर घ्या. समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे वॉचमन आहात तर तुम्ही कसं वॉचमन असलं पाहिजे. तर रतन टाटांच्या फॅक्टरीवरच्या वॉचमनसारखं. जेव्हा एकदा त्यांचं हेलिकॉप्टर खराब झालं पुण्याच्या परिसरामध्ये त्या भागामध्ये तेव्हा त्यांना ते इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि चौकशी केली जवळपास आपला प्लॅन कुठे आहे. तर मध्ये गाडी उपलब्ध केली गेली आणि कारमधून त्यांनी प्रवास त्या प्लॅनकडे केला. त्यांनी आकस्मिक भेट द्यायची म्हणून कोणाला कळवलंच नाही. जेव्हा गेटवर गाडी आली वॉचमनने गाडी अडवली आणि सांगितलं मध्ये जाता येणार नाही. मॅनेजरची परवानगी लागली. ड्रायव्हर म्हटलं अरे मॅनेजरची गरज नाही आहे. टाटाने त्याला थांबवलं. ड्रायव्हर नाही तुम्ही यांना ओळखलं का. वॉचमन म्हणे मला ओळखण्याची काही गरज नाही आहे, मला परवानगी दाखवा आणि आतमध्ये जा. म्हणजे तो वॉचमन त्या ठिकाणी समोर कोण आहे तेच त्याला घेणं नाही. माझं कर्तव्य काय ते मी पाळायला बांधील आहे. मधून जेव्हा मॅनेजरला कळलं तो धावत पळत बाहेर आला आणि साक्षात रतन टाटांना आतमध्ये घेऊन गेला. त्या वॉचमनची तर भंबेरी उडाली. साक्षात मी कोणाला अडवले. एवढे मोठे टाटाचे एम्पायरचे मालक आहेत त्यांना अडवले. त्याला कळलं आपली नोकरी गेली. बरोबर आहे ना. मालकाचाच अपमान केला म्हटलं काय राहील.
पण ते पण रतन टाटा होतं. त्यांनी त्याला बोलून घेतलं आतमध्ये आणि त्याला अपेक्षा नसताना त्याचा सत्कार केला. मी सांगितलं, ज्या अर्थी तू या प्लांटचा वॉचमन आहेस, तुझी वॉचमनची कॅबिन म्हणजे तू त्या कॅबिनचा मालक आहे. तुझ्या परवानगीशिवाय त्या गेटमधून कंपनीचा मालक सुद्धा जाऊ शकला नाही पाहिजे. ही जी माणसं आहे तुमच्यासारखी, ह्यांच्यामुळेच ही टाटा इंडस्ट्री एवढी जबाबदारी. याला जबाबदारी. तुम्ही काय काम करता हे महत्त्वाचं नाही, ते कसं करता हे महत्त्वाचं. तुम्ही मालक समजून ते काम केलं पाहिजे. 2 मित्र 20 वर्षानंतर भेटले. दोघं 20 वर्षापूर्वी एकाच कंपनीत काम करतो. 20 वर्षांतर जेव्हा भेटले तर हा जो नोकरी सोडून गेलेला मित्र होता तो एका आलिशान कारमध्ये येत होता. पण आलिशान कारमधून खाली जेव्हा उतरला तेव्हा पाहिलं की त्याचा मित्र एका हातगाडीवरती नाश्ता करत होता, पोहे खात होता. हा उतरला, सगळ्यांचं लक्ष गेलं एवढी आलिशान गाडी कशी थांबली इथे. ज्यावेळेस तो खाली उतरला मित्र त्याचा, त्यावेळेस त्याचा क्षणभर विश्वासही बसेला. या गाडीतून उतरलेल्या मित्राने आपल्या मित्राला मिठी मारली. काय तो आनंद. दोघं खाली बसले, पोहे खाऊ लागले आणि खाता खाता तो जो कंपनीत काम करणारा मित्र आहे तो त्याला म्हणतो, अरे यार काय नशिबी होतो सर, किती नशिबवान आहेस तू. एक वेळ अशी होती की आपण दोघं जण एकाच फॅक्टरीमध्ये काम करतो आणि एकाच रूममध्ये राहतो. आज तू काय नशीब फळफळलंय तुझा. त्यावर तो जो मित्र होता तो नम्रपणे म्हटला, नाही मित्रा चुकतोयस. म्हणे काय चुकलं माझं. आता आम्ही गरीब राहिलो, मग ही आमची चूक आहे का. म्हणे तुला एका प्रसंगाची आठवण करून देऊ का. हां मला सगळं आठवत आहे. म्हणे आठव. एक दिवस असं झालं की आपली रूम जी आहे ती फॅक्टरीपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण जेव्हा 1.5 किलोमीटर चालत आलो तेव्हा माझं असं लक्षात आलं की आपण फॅन आणि लाईट चालूच ठेवल्या. तेव्हा तुला मी म्हटलं चला आपण जाऊन परत ते सगळं बंद करून येऊया. आपली जबाबदारी आहे. तुम्ही जाऊ तरी आपल्याला पुढे बिल येणार आहे. तेव्हा तुला मी घरी सोडलं आणि मी परत गेलो आणि ती फॅन आणि दिवे बंद करून. आणि याने काय फरक पडतो. मी तेव्हाही मालकच होतो ना आजही मालकच आहे. तू तेव्हाही नोकर होता ना आजही नोकरच आहे. मी जबाबदारी आहे ना. मग तुम्ही जबाबदारी कशी घेता. जबाबदारी घेणं म्हणजे काय, त्या कर्मामध्ये रमणं आहे. तुम्हाला मगाशी तर सांगितलं की तुम्हाला मुंबईला जायचं आहे. मुंबईला तुमचं नशीब तुमचं मुंबईला आहे. मग तुम्हाला आता कार चालवायची आहे, गाडी चालवायची आहे, हे तुमचं कर्म आहे. मग तुमचं पूर्ण लक्ष कशावर पाहिजे, गाडी चालवण्यावर पाहिजे. एवढं पाहिजे की कार चालवणे हेच तुमचं उद्दिष्ट बनलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कार चालवणे हेच तुमचं उद्दिष्ट बनवता आणि त्याच्यामुळेच आनंद तुम्हाला मिळायला लागतो, तेव्हा तुमचं नशिबाची तुम्हाला गरज नसते. ते तुमच्यासमोर हात जोडून बघा, ते वाट पाहतं हे कधी येईल. कारण तुमच्याकडे काहीतरी खास आहे. कारण तुम्ही जिथे जाता तिथे तुम्ही चैतन्य निर्माण करा. बघा, जो माणूस पूर्णपणे सहभागी असतो ना, आज समजा कुठलीही काम घ्या, तुम्ही जेवण करता बघा, एकदम छोटीशी गोष्ट आहे. जेवण करणं काय फार मोठी गोष्ट नाही. उलट ती गोष्ट आपली गरज आहे. बरोबर आहे ना. जेवण करायला कोणाला कष्ट पडतं असं ऐकलं तुम्ही. हे फार मेहनत लागते. तर जेव्हा आपण जेवण करतो, रोज करतो, काय विशेष काय त्याच्यात विशेष आहे. जेव्हा तुम्ही अत्यंत आनंदाने जेवण करता त्यावेळेस जो खाऊ घालतो ना त्याला खूप आनंद होतो. जरी ते शिजवलेलं असतं, जो खाऊ घालतो त्याला खूप आनंद होतो. त्याला पुढच्या वेळेस असं वाटतं तुमच्यासाठी काय करावं आणि बरे तुमचा संबंध काही नसू दे. ते बरोबर आहे का चूक आहे. मग तुम्ही जे काही करता ते तुम्ही स्वतःचं म्हणून केलं पाहिजे. तुम्हाला स्वतःची वेगळी कंपनी, वेगळं ऑफिस, वेगळं का पाहिजे. कारण तुम्ही कर्मात बुडत नाही, तुम्ही अपेक्षेमध्ये बुडालेले आहे, तुम्ही फळामध्ये बुडा. जेव्हा तुम्ही त्या कर्मामध्ये बुडालेले असता तेव्हा तुम्हाला काही अपेक्षा नसते. बरोबर ना. तुम्ही जे काही करा, बघा, ज्या मूर्तिकाराचा प्राण म्हणजे मूर्ती घडवणे आहे, त्याच्यातून सुंदरच मूर्ती घडते. त्याला नशीब घडवायची गरज नाही पडत. लोक येतात त्याचे नशीब घडवाय. तो मूर्ती घडवतो, लोक त्याचं नशीब, ही मूर्ती त्याचं नशीब घडवते. बरोबर आहे ना. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुमचे प्राण ओतता
तुम्ही जबाबदारी घेता म्हणूनच होता, बरोबर आहे की नाही? एक तुम्हाला ती आवडते किंवा तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे. आता प्रत्येक गोष्ट आहे तुम्हाला आवडेलच असं नाही आहे, म्हणून जबाबदारी घ्या. आवडीच्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी लागते का? मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस सहलीला जाता, गावाला जाता, प्रवास करता, तेव्हा तुमच्याकडे तुम्ही टिफिन देता की नाही? हॅलो, डब्बा जेवणाचा जबाबदारी घेता की नाही? कधी जड होतो का तुम्हाला? तो का बरं नाही? पाण्याची बॉटल जड का नाही? हो गरज आहे. काय समजतो का तुम्ही? मग खायचं काय? लोकांचं तोंडाचं बघायचं का? नाही, आपला डबा बरोबर आहे आपल्या बरोबर. म्हणजे जेव्हा त्याची गरज निर्माण होते, जेव्हा त्याची गरज असते तेव्हा आवड निर्माण होते, आणि आवड असते तेव्हा जबाबदारी आपोआप घेतो माणूस, स्वखुशीने घेतो. परंतु जिथे तुमची स्वखुशी नाही आहे त्याची पण जबाबदारी जर तुम्ही घ्यायला शिकले तर तुम्ही तुमचं नशीब बहवरा, असं शिकलो. ते म्हणता स्वर्गाकडून स्वतःकडे. स्वर्ग कुठे आहे? इथं पृथ्वी आहे. हॅलो, ही पृथ्वी आहे, स्वर्ग कुठे आहे? नाही, कुठे आहे ती माहीत नाही, मला माहीत नाही. तुम्ही मला बरं राज सर आपल्याला पत्ता सांगणार नाही, मला माहीत नाही, पण इथे नक्की नाही आहे. हॅलो, तुम्ही शोधताय, सगळं मंदिरामध्ये जाताय, तीर्थयात्रा करताय, सर्वजण पुण्य करताय, कशाकरता करताय? स्वर्गाचं सुख घ्यायचे. हॅलो, स्वर्गामध्ये आम्ही अशा गोष्टींची कल्पना करतो जे आम्हाला इथे मिळत नाही, ज्याचा अभाव आहे ना त्याचा प्रभाव आहे. आणि आता समजा दारू पिणारे लोक आहे, ते काय कल्पना करत असेल स्वर्गाची? त्यांच्या दृष्टीने स्वर्ग काय मंदिर असेल का? स्वर्गामध्ये मंदिरं असतील, मी छान छान दर्शन घेईल, ध्यान करेल, सात्विक भोजन करेल, अशी कल्पना दारुडे करेल का? तो अशी कल्पना करेल तिथे दारूच्या नद्या असतील, दोन्ही बाजूला चकण्याची झाडं असतील, तोडून खायचं जिगडी पोटी, तर झालं का पिऊन आजूबाजूला पडेल लॉन असेल, बरोबर. नंतर सेवा करायला दासी असती. अपेक्षा काय करता लोक जेव्हा शिर्डीला दान करता, कोट्यावधी रुपये दान करता, तेव्हा काय अपेक्षा करता? देवांना पैशांची काय गरज आहे? काय गरज आहे देवाला? एखाद्या देवस्थानामध्ये त्या देवाला पैशाची काय गरज असावी? देवभ्रष्ट भक्तांनी केली, राजकारण्यांनी नाही. भक्तांनी तिथे पैसे नेऊन ठेवले. का ठेवले? भक्तांची भक्ती आहे म्हणून नाही. भक्तांनी देवाला फार मोठा व्यापारी बनवलेला आहे. मी तुला नारळ अर्पण करतो, तू मला फळ दे. कर्म तुमच्या हातात येते, फळ देवाच्या हात का बरं आहे? कारण आम्हाला प्रत्येक गोष्ट नशिबाने पाहिजे. तुम्हाला सांगतो, राजस्थानमध्ये एक रिअल इस्टेट मधला बिझनेसमॅन, घडलेली घटना, प्रचंड उलथापालथ त्याच्या आयुष्यामध्ये घडली. बँकआउट झाला, अनेक व्यवसाय करून पाहिले, सक्सेसच नाही. त्याने एकदा असा मित्राबरोबर गेला आणि एका ज्योतिषाला हात दाखवला, तर तेव्हा त्याच्या हातावर धनरेषाच नाही. म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये कधी धनच नाही. त्यांनी मन घट्ट केलं आणि ठरवलं. आता माणसं जिद्दीला पेटल्यावर कसे असतात, जिद्दीला पेटला आणि त्याने जयपूर शहरामध्ये व्यवसाय सुरू केला रिअल इस्टेटचा. त्याची टीम होती इतर क्षेत्रामध्ये मार्केटिंग करणारी. मार्केटिंग करण्यामध्ये त्याचा हातखंडा होता. त्याने रिअल इस्टेटमध्ये हात आजमावण्याचा प्रयत्न केला आणि त्याने सगळ्यांना मनापासून काम करायला शिकवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोरोनाच्या काळापासून त्यांनी सुरुवात केली. परिस्थिती अशी होती की घरामध्ये एक वेळचा अन्न शिजवायला पैसे नसायचे. घरच्यांनी सुद्धा काढून दिलं, घरची थाळा देना, कुणी आधार देना. आणि मग कसं बसं त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10 वर्षामध्ये त्यांनी जेवढा लॉस केला होता मागे, पुढच्या 5 वर्षामुळे 19 पासून 2024 पर्यंत त्यांनी स्वतःचं एवढं एम्पायर उभं केलं की आज त्याचा रिअल इस्टेटचा बिझनेस पूर्ण देशभर सुरू केले. त्याने आज जाऊन पुन्हा एकदा ज्योतिषाकडे आपला हात दाखवला. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, त्याच्या हातावरती ठळक अशी धनरेषा. म्हणजे हाताच्या रेषा खोट्या असतात का? बिलकुल नाही, पण त्या घडवता येतात. तुमच्या हातावर धनरेषा कोरता येते, तुमच्या हातावर आयुष्य रेषा कोरता येते, तुमच्या हातावर हृदय रेषा कोरता येते. तेव्हा ज्योतिषांच्या मागं जाण्याचा एक मार्ग आहे आणि स्वतःचं ज्योतिष स्वतः घडवण्याचा एक मार्ग आहे. तो त्याचा जिवंत उदाहरण, यूट्यूबवर त्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्या फर्मचं नाव मी विसरलो, परंतु अत्यंत जिवंत उदाहरण. तुम्ही ते उदाहरण ऐकलं असेल. एक तरुण मुलगा ज्योतिषाकडे गेला, तर श्रीमंत आणि गरीब दोघं पण मित्र होते. जेव्हा श्रीमंत मुलाने हात दाखवला त्याने, तुझ्या नशिबामध्ये खूप पैसा आहे म्हणे, खूप श्रीमंत आहेस तू, ही तुझी धनरेषा फार स्पष्ट आहे. जेव्हा गरिबाने दाखवला त्याच्यावर धनरेषा नव्हती. त्या मुलाने विचारलं की धनरेषा कुठं असते, कशी असते? ती म्हणजे हे बघ अशी असते.
सरळ असते. त्यांनी त्याच्या शेजारी पडलेला धारदार शस्त्र उचललं सुरीसारखं आणि हातावर चलकन असं कापलं. म्हणजे आता धनरेषा तयार झाली ना. अशा माणसांचं नशीब ते स्वतः घडवत. कारण किंमत मोजायला तयार राहते. पण ती किंमत आहे जबाबदारीची. स्वर्ग इथे नाही आहे, स्वर्ग कुठेतरी दूर आहे. आणि म्हणून कर्माची जबाबदारी सुद्धा त्या स्वर्गावर आहे आजची. का रे बाबा, हे नशिबातच आपल्या असं होतं. बघा, जे लोक कर्तव्याची जबाबदारी घेत नाही ना, ही सगळी लोक आपली सर्व जबाबदारी कशावर टाकतात? नशीब नावाच्या खुंटीवर लटकवतात. त्यांना त्यांच्या कर्तव्याची, कर्तृत्वाची, जीवनाची जबाबदारी त्या खुंटीवर लटकवायची असते. म्हणून ते असं त्यांना जबाबदारीच नको असते. तू असा का? नाही, माझं नशीबच असं. तू असा का? माझी आईवडीच तसे, माझं बालपणच असं, माझे शिक्षकच तसे, माझी शाळा अशी, माझं तब्येतच अशी पहिल्यापासून. म्हणजे स्वतःच्या जीवनाची जबाबदारी कधी घ्यायचीच नाही. कारण जबाबदारी जर घेतली तर मेहनत लागते. जे काही परिणाम आहे त्या परिणामांचं जी जबाबदारी आहे ती आपल्यावर येते. तुम्ही जर कर्माची जबाबदारी घेतली तर परिणामांची जबाबदारी पण कोणावर येते? आपल्यावर. मग देवाला आणि स्वर्गाला आणि नशिबाला दोष कसा देता येईल? जेव्हा आपण एसटीवैदिकवर शेती करायला सांगतो तेव्हा आपल्याला अनेक जण सल्ले देतात की बाबा तुम्ही थोडंसं केमिकल वापरू दे. का बरं? कारण केमिकल वापरलं म्हणजे आपली जबाबदारीच राहत नाही ना. तुम्ही हे बी वापरलं, ते बी वापरलं, आम्हाला काय माहिती कशामुळे काय. आज केमिकल कंपन्या जबाबदारी का घेत नाही? आणि ते असं पण म्हणत नाही का तुम्ही आमचंच वापरा. का बरं? कारण जबाबदारी घ्यायची नाही. आपण का म्हणतो आमचंच घ्या? कारण आपण जबाबदारी घेत. म्हणून आपल्याकडे तक्रारी भरपूर येतात. लक्षात. पण तक्रारी भरपूर येऊ नये आपण उभेच आहोत ना. पण आपलं नशीब आपल्या हातात आहे. तसं केमिकलवाल्यांचं नशीब त्यांच्या हातातच नाही आहे. ना वापरणाऱ्यांचं त्यांच्या हातात आहे. पण आपला शेतकरी ठासून सांगतो की मला एवढं उत्पन्न मिळालं, माझं भविष्य असं आहे. तुझा आत्मविश्वास त्या शेतीबद्दल आहे, तो त्याने वापरण्याची जबाबदारी घेतली तरच मिळतो. अनेक जण 100% वापरण्याची जबाबदारी घेत नाही, मग त्यांना यश सुद्धा मिळत. आणि म्हणून आपण जर ही जबाबदारी जी आहे आपली कर्म करण्याची ती दुसरीकडे नाही टाकली, आपण दुसऱ्यावर, दुसरीकडे, स्वर्ग म्हणजे दुसरी कुठली तरी जागा, इथे आम्ही जबाबदारी झटकून टाकता कामा नाही. ती जबाबदारी कोणाला घेतली पाहिजे? सदा. आणि स्वतःची जेव्हा जबाबदारी घेतो आपण तेव्हा हा मोठा बदल पडतो. बघा, पूर्वीच्या काळी लोक काय करायचे? मुलगा जास्त जरा उड्या मारायला लागलं, गावामध्ये हुंदरायला लागलं इकडं तिकडं, तिचं लग्न करून द्यायचं. का बरं? बापाचे जेव्हा पोरग अशी गाडी पळवतं, पंख बसवले असते तर त्याचं हेलिकॉप्टर झालं असतं, हवेत उडायला असं विमानासारखं. पण तेच मुलगा जेव्हा स्वतः नोकरीला लागतं ना तेव्हा 60च्या पुढे जात नाही. का बरं? बापावर जी जबाबदारी होती ती कोणावर येते? एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर तिचं वागणं, चालणं, बोलणं, बसणं, उठणं सगळं बदलतं की नाही? का बरं? जबाबदारी. मुलाच्या तुलनेमध्ये मुलगी लवकर मॅच्युअर होते, तो स्वभाव आहे निसर्गाचा. म्हणजे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की जबाबदारीने माणसामध्ये परिपक्वता येते आणि बेजबाबदारपणामुळे माणूस स्वैराचारी बनतो. कसा बनतो? आणि तो कधीच परिपक्व होत नाही, कायम बालिशच राहतो. आपण जसं म्हणतो की आमच्यामध्ये प्रज्ञा असली पाहिजे. प्रज्ञा म्हणजे काय? ज्ञान ग्रहण करण्याची सर्वोत्तम क्षमता आमच्याकडे असली पाहिजे. एखादा मुलगा जर शाळेत जास्त मार्क्स पडली त्याला प्रज्ञावान म्हणतो. मग त्याच मुलाने चांगली भाषणं करायला सुरुवात केली, चांगल्या कविता लिहायला सुरुवात केल्या, चांगल्या प्रकारे लेखन सुरू केलं, काहीतरी नवीन निर्मिती केली, काही जर त्याला करायला सुरुवात केली, त्याचा वापर करून, त्याला आम्ही मेधावी म्हणतो. त्याला असलेल्या ज्ञानाचा तो काय करतो? माहितीचा वापर करतो, त्याला मेधावी असं म्हणतात. आणि त्यातून जेव्हा तू नवीन काहीतरी निर्माण करतो त्यावेळी त्याला प्रतिभावान असं म्हणतो. म्हणजे हुशार मुलांचे 3 टप्पे आहे. पहिला आहे प्रज्ञावान, दुसरा आहे मेधावी, तिसरा आहे प्रतिभावान. ते आमचं तसंच आहे. आम्ही जर जबाबदारी घेतली तर आम्ही प्रज्ञावान बनू, आणि ती जबाबदारी जर आम्ही टिकवून ठेवली तर आम्ही मेधावी बनवू, आणि त्या जबाबदारीमध्ये जर आम्ही बुडून गेलो कायमचे तर आम्ही प्रतिभावान बनतो. मग प्रतिभावान माणसाला नशिबाची काय गरज आहे? तुम्हाला असं वाटतं का कधी का इलॉन मस्क कधी लॉटरीचं तिकीट काढत असेल? स्वप्नात तरी अशी कल्पना करू शकता का? पण इलॉन मस्कने, हा अंबानीने, अनंत अंबानी गेला लॉटरीचं तिकीट काढ. हो, अदानी पण नाही काढणार, अडाणी असला तरी. म्हणजे
जेव्हा तुमच्याकडे प्रतिभा असते, ऐश्वर्य असतं, तेव्हा तुम्हाला नशिबाची काय गरज आहे? नशीब तुमचं घरी पाणी भरीत असतं. मग नशिबाने तुमच्या घरी पाणी भरावं की तुम्ही नशिबाच्या हाताखाली गोंधळ धरावी हे तुमच्या जबाबदारीवर अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्ही जिथे जाल तिथे चैतन्य निर्माण होईल. तेव्हाच जेव्हा तुम्ही जबाबदारी घेणारे असाल. एका विहिरीमध्ये पोरगं पडलं, भरपूर लोक गोळा झाले आणि अचानक कुठेतरी उडी मारली आणि उडी मारली त्या पोराला कोणतरी त्या मुलाने माणसाने वाचवलं, त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर सगळे लोक त्याचं कौतुक करायला, अरे वा तू मुलाचे प्राण वाचवले वगैरे. हे थांबा म्हणे, थांबा, ते कौतुक नंतर करा. अरे म्हणजे काय झालं, चांगलं काम केलंस तू. हा ते चांगलं काम पण बाजूला राहू द्या, माझा सत्कार नंतर करा, पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे काय प्रश्न आहे तुझा? म्हणजे मध्ये ढकललं कुणी मला सांगतच. आम्हाला जबाबदारी दुसरी कुणीतरी घ्यायला पाहिजे. मी स्वर्गाची वाट पाहतो. रम्यती स्वर्गाहुनी लंका. अरे स्वर्गापेक्षाही रममान होईल तुम्ही अशा प्रकारची काय होती? लंका होती. तरी पण रावणाचे मन नव्हतं. कळलं का तुम्हाला? आलं लक्षामध्ये? त्यामुळे स्वर्ग तुम्ही कुठे पण कल्पना करा, स्वर्ग कुठे पण निर्माण करा, तुमच्या कल्पनेत आहे. स्वर्ग प्रत्यक्षात नाही आहे. जर स्वर्ग असेल तर तो इथंच आहे, तो आपणच निर्माण करणार आहे. बरोबर आहे? आणि तो जबाबदारी घेऊन निर्माण होणार आहे. आलं लक्षामध्ये? जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता ना, तुम्ही स्वर्गाचं निर्माण करता, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपण जीवनामध्ये जे काही करा, जे काही करा, मी तर कधी श्वासापासून सुरुवात करतो. श्वास घेताना सुद्धा जबाबदारीने घ्या. हाता घ्यायला मला आठवण कमी नाही पडते श्वास. तर श्वास जबाबदारीने घ्या, पाणी जबाबदारीने ग्रहण करा, अन्न जबाबदारीने ग्रहण करा. तुम्ही जर जबाबदारीने श्वास नाही घेतला तर तुम्ही फुटफुट करणार, सर्दी होणार, खोकला होणार, तुम्ही आजारी पडणार. त्या फुफ्फुसांना आवश्यक असलेला ऑक्सिजन तर मिळू द्या ना. आपण तेवढं पण देत, एवढे कंजूस का? श्वासच तेवढा घ्यायचा म्हणजे लक्ष द्यावं असतं. एवढा वेळ आहे का पुन्हा? तुम्हाला जगायला वेळ नाही, मग वेळ कसा आहे तुमच्या? हा एक चिंतनाचा विषय आहे ना. आणि म्हणून आम्ही जे काही करू ते आम्ही काय करू? स्वतःतलं जबाबदारी घेऊन. संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे? एवढंच सगळं सिक्रेट आहे. म्हणजे सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्हीच तुमच्या जीवनाचे निर्माते आहात. तुमचं नशीब नशीब म्हणजे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी. नशीब म्हणजे काय हो? आज जे काय घडते त्याला नशीब म्हणतो का आपण? मग जे भविष्यात काय होणार आहे, घडणारे, ते तुमचे अपेक्षित आहे त्याला आपण, किंवा अनपेक्षित आहे, जे काय असेल. मग तुम्हाला जे काही घडवायचे तुमचं नशीब तुम्ही कसं घडवाल? तुम्हाला अपेक्षित आहे तसंच, बरोबर आहे. मग तुम्ही जर निर्माते आहात तर तुम्ही कसं घडवा? मग ते घडवण्याचे सूत्र काय आहे? जे काही करता ते स्वतःकडे जबाबदारी घेऊन करा. ह्याची काय माझं आहे का? ती माझी जबाबदारी आहे का? ते काय माझं काम आहे का? मग करतो कशाला? नाही तो नाही म्हणून मग जबाबदारी करूच नको ना. करायचं तर 100% जबाबदारी घेऊन का. नसेल करायचं तर करूच नको. हे जग जे असं विकृत करून ठेवलं हे अर्धवट जबाबदारी घेणाऱ्या लोकांनी करून. त्यांना जोपर्यंत त्याच्यामध्ये अपेक्षा आहे, इंटरेस्ट आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये उतरता आणि त्यांचा इंटरेस्ट संपला की मागे सरकता. बरोबर आहे? एखादा पोल आहे त्याचा सुगंध घेता, थोडासा स्पर्श करून बघता आणि फेकून द्या. ही जबाबदारीचं लक्षण आहे का? तुमच्या हातामध्ये गुलाबाचे दांडी आहे, त्याच्यावरचं फूल कापून घ्यायचं आणि काटे लोकांना भरायला मागे टाकून देतो. जीवन थोडंसं आमचं असंच आहे ना. हॅलो, आम्हाला त्यातला जो अपेक्षित आवडीचा भाग आहे तो पाहिजे, बाकीचा भाग आम्हाला नको. तुम्ही जर फळाची अपेक्षा करताय तर कर्माची जबाबदारी पण पहिली घे. फळाची अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर फळ हवं आहे तर तुम्ही झाडाला खाऊ घाला, पिऊ घाला, त्याची देखभाल करा, देखरेख करा, संरक्षण करा. बरोबर आहे? आणि म्हणून जीवनाकडे मालक म्हणून बघा. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे मालकी असावी, मी ओनर असावा. हिच्यापैकी कोण असा आहे त्याला असं वाटत नाही की मी माझ्या जीवनाचा मालक असा? कोण वाटत? कोण आहे असं इथे? जे काही आहे तुमच्या आजूबाजूला त्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेण्याची क्षमता, तो अधिकार, ते मालकी हक्क, ते सगळं कोणाला असावे? माझ्याकडे असं. जबाबदारी पण घ्यायची. जबाबदारी कोणी पण घ्या, पण ते मालकी अभ्यक्ते. इथून पुढे लक्षात ठेवायचं. जे आता एखादं पोरगं रस्त्याने चाललं, त्यालाच म्हणलं हे इकडे बा, मी तुझा बाप आहे, तू लगेच माझा बाप काढलं आहे का नाही?
भले तो किती पण लहान असू दे, त्याला माहिती तिचा बाप कोण आहे ते. साम्याचं तात्पर्य काय आहे की तुम्ही त्याचे मालक व्हायला चाललेले आहात, पण नाही होऊ शकत का? कारण तुम्ही त्याची जबाबदारीच घेतलेली नाहीये. तुम्ही जबाबदारी घ्या. सिंधुताई किती मुलीच्या आई बसल्या, म्हणजे हे जीवनामध्ये आम्ही शिकलं पाहिजे. तिकडे संसार करत बसले असते नवऱ्याच्या, तर जगाला कळल्या बी नसते. परंतु तिच्या नवऱ्याचे आणि तिच्या सासरच्या लोकांचे पण आभार मानले पाहिजे आपण. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जीवनामध्ये तुम्ही जेव्हा जबाबदारी घ्याल तेव्हा तुम्ही स्वर्ग निर्माण कराल. बरोबर आहे. आणि म्हणून स्वर्गातून जबाबदारी कुठे आणली पाहिजे? स्वतःकडे. तुम्ही जबाबदारी स्वतःकडे आणली की स्वर्ग सुद्धा स्वतःकडे खेचून घे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण आपल्या जीवनाचे निर्माते आहोत. वामनराव पै सांगून गेले की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर आहे. हे सगळे संत मंडळी एकच गोष्ट सांगताय, पण आम्हाला ती वेगवेगळी वाटते, कारण आपला पाहायचा दृष्टिकोन तसा आहे. बरोबर ना? तुम्ही वेगवेगळे जर चष्मे घातले तर तुम्हाला इथं समोर बसलेल्या माणसांचे रंग वेगवेगळे दिसणार. बरोबर आहे ना? मग तुमचा जो दृष्टिकोन नावाचा जो चष्मा आहे तो वेगळा आहे. तो चष्मा वेगळा असल्यामुळे तुम्हाला सगळे काय दिसतं? वेगळं दिसतं. समजा तुमचा चष्मा जर पैशाचा असेल, तुम्ही समोरच्याला बघणार कोण किती श्रीमंत आहे ते. आता एखादा पेला असेल त्याचा चष्मा कोणाचा राहतो? केवळचा. तो फक्त हे पाहतो बटणं किती खालीवर आहे, कोणती कॉलर लांब आखुडे, कोणती बाई वर आहे, खांदा बरोबर आहे का, शोल्डर उंची बरोबर आहे का, ओव्हर साईज आहे का, साईज एम आहे का एक्सेल आहे, याच्या कापडाचा दर्जा काय आहे, कळते का तुम्हाला? एखादा सोना असेल तो पाहणार दागिने ओरिजिनल आहे का खोटे. तुमची जशी नजर आहे, तुमच्या डोक्यामध्ये जर प्रतिष्ठा असेल तुम्ही प्रतिष्ठित माणसाला नमस्कार कराल, सामान्य माणसं तिरस्कार कराल. काही हल्लो रे हा कमी येऊ दे की अरे पण ह्यांच्यामुळेच ते मोठे. टाळ्या वाजवण्यामुळं तो वक्ता मोठा असतो ना. टाळ्या वाजवणे नसले तर हा एकटा भाषण टुकील का? प्रत्येकाला महत्त्व आहे. बरोबर आहे. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मोठ्यांचा आदर व्हावा, गुणीजनांचं कौतुक व्हावं. पण याचा अर्थ श्रोतेचा अपमान व्हावा असं नाही ना, लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपण जी जबाबदारी जर घेतली आणि जाणीवपूर्वक जर जीवनाकडे बघितलं तर आपण खऱ्या अर्थाने आपल्याला जसं जीवन घडवायचं आहे तसं जीवन आपलं होऊ शकतो. त्याच्यामुळे आजपासून तुम्ही यातून एक गोष्ट शिका का तक्रार करायचं सोडून द्या. आज तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये कंप्लेंट आहे काय, ह्याच्यामुळे असं त्याच्यामुळे तसं, माझं नशीब असं, माझ्या पदरात हे पडलं, जे पडलं ते तुझ्या पदरात काहीतरी. लोकांची पदर रिकामीच. तुम्ही आभाराच्या बाजूला बघता की उणिवेच्या बाजूला बघता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या शरीराला सुद्धा दोन बाजू आहे, एक समोरची बाजू आहे, एक मागची बाजू आहे. निसर्गाने घाण कुठल्या बाजूला दिली आहे? मागच्या बाजूला दिली. आणि सौंदर्य कुठल्या बाजूला दिला? तुम्ही कधी कोणी मागून मेकअप करताना पाहिला का? गोष्ट जरी विचित्र असली तरी वास्तव आहे. मागच्या बाजूनी मेकअप करताना तुम्ही कधी पाहिलं का? नाही, समोरून मेकअप करता. बरोबर आहे ना? स्वच्छता आपण सगळंच राहिलं पाहिजे, परंतु आपण सुंदरता समोरून दाखवतो. काही माणसं बेजबाबदारपणे ते पण विकृत करून टाकतात. आजारी होणं, स्वतःला नीट न सांभाळता येणं असं आहे ते. स्वतःची नीट जबाबदारी न घेणं, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी आपली आहे, हे की नाही? मग ही प्रकृती सुद्धा आम्हाला सांगते की तुम्ही जे निर्माण करता आहात ते तुमचं आहे. तुम्ही तक्रार कसली करताय? तुम्ही कुठल्या बाजूला बघताय? बरोबर आहे ना? तेव्हा तुम्ही सदैव कशा असली पाहिजे? आभाराने वागले पाहिजे, आभाराने वागलेले पाहिजे. बरोबर. तेव्हा तुम्ही आभाराने वागलेले असाल तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीची काय घ्या कळलं. आणि मग तुम्ही सदैव तुमच्या जीवनामध्ये मला काय मिळालं ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, मला काय नाही मिळालं ह्याच्याकडे लक्ष दिला तर तुम्ही कधीच आभाराने वागू शकत नाही आणि जबाबदारी सुद्धा घेऊ शकत नाही. जो वैतागलेला माणूस आहे, चिडलेला माणूस आहे, नाराज माणूस आहे, तो कधीच कशाची जबाबदारी घेत नाही. जबाबदारी घेणं म्हणजे स्वतःसाठी स्वर्ग निर्माण करणं हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग यापुढे तुमच्या जीवनामध्ये जर नरक असेल तर तो तुम्हीच निर्माण केला आहे हे पहिलं समजून घ्या. तुम्ही स्वर्ग निर्माण केला नाही म्हणून नरक निर्माण झाला. लक्षात घ्या. तुम्ही प्रकाश करत नाही म्हणून अंधार होतो. तुम्ही आरोग्याची काळजी घेत नाही म्हणून तुम्ही रोगट होता. तुम्ही स्वतःला पोषण देत नाही म्हणून तुम्ही कमजोर होता. बरोबर आहे. तसं नरक स्वर्ग न निर्माण करण्याची छाया आहे. नरक स्वतःमध्ये काहीच नाही. लक्षामध्ये. आणि बेजबाबदार माणसं आपल्या आजूबाजूला
नरक निर्माण होऊ देतं आणि जबाबदार माणसं आपल्या हातोला स्वर्ग निर्माण करतात. हेच त्याचं सार.